तर नमस्कार मंडळी. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की JDBCमध्ये आपण सोप्या पद्धतीने ड्रायव्हर कसे लोड करू शकतो आणि त्याच्यापासून कनेक्शन कसे सोप्या पद्धतीने आपण क्रिएट करू शकतो. तर त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे आधीपासून लिहून ठेवलेल्या आहेत. इथे आपल्याला लागणार आहे युजर नेम आणि नंतर पासवर्ड. तुमच्या डेटाबेसनुसार तुम्ही चेंज करू शकता आणि इथं डेटाबेसचं नाव आहे. इथं आपण MySQL हा डेटाबेस यूज करणार आहोत. MySQL डेटाबेसमध्ये JDBC नावाचा डेटाबेस असणार आहे. ते त्याहून हे नाव JDBC ठेवलेलं आहे. तर इथे लिहिलेले आहे. तुमच्या डेटाबेसच्या कॉन्फिगरेशननुसार तुम्ही चेंज करू शकता. तर ड्रायव्हर लोड करण्यासाठी सगळ्यात पहिली महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपल्याला पहिल्यांदा ड्रायव्हर क्लास जे आहे इथे लोड करावे लागेल. तर त्याच्यासाठी स्टेटमेंट लिहावं लागेल, इम्पोर्ट स्टेटमेंट. तर ही ड्रायव्हर क्लास जे आहे तर याच्यासाठी आधीपासूनच मी ते जार फाईल क्लास पाथमध्ये ॲड केलेली आहे. तर ती याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे, की आपण जार फाईल क्लास पाथमध्ये कसे ॲड करू शकतो. तर चला नंतर पाहूयात, की ही जी ड्रायव्हर क्लास आहे, आपण ड्रायव्हर मॅनेजरच्या मदतीने कशी लोड करू शकतो. तर आपल्याला इथे ड्रायव्हर मॅनेजरची एक मेथड आहे रजिस्टर, ती आपण इथे यूज करणार आहोत रजिस्टर ड्रायव्हर आणि इथे एक इन्स्टन्स तयार करणार आहोत ड्रायव्हर क्लासचा. तर ही ड्रायव्हर क्लास लोड होऊन जाईल. त्यानंतर कनेक्शन क्रिएट करण्यासाठी ते एक आपण रेफरन्स घेणार आहोत. अ, अ, की यामध्ये कनेक्शन नावाचा जो ऑब्जेक्ट आहे तो स्टोअर केला जाईल. नंतर ड्रायव्हर क्लासचीच मेथड आहे गेट कनेक्शन, ती आपल्याला कनेक्शन रिटर्न करेल. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पास करावं लागेल जी URL डेटाबेसची आपली URL आहे ती पास करावी लागेल. त्यानंतर युजर नेम आणि नंतर आपण पासवर्ड पास करू शकतो. याच्यानंतर हे आपल्याला कनेक्शन रिटर्न करून जाईल. तर आपण इथे बघू शकता, ही जर नल असेल तर आपल्याला डेटाबेसचं कनेक्शन मिळालं नसेल आणि नल जर नसेल तर डेटाबेसचं कनेक्शन आपल्याला मिळालं असेल. मी ते सिम्पली प्रिंट करत आहोत. आपण बघू शकता रन केल्यानंतर आपण पाहू शकतो. तर हे बघू शकता फॉर्म डॉट मायनस डॉट सी जे